सखांचा बाबा निवडला त्यांचा अधिकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की नाही? सर बोल आहे की नाही? आदर्श तर घ्यायचा. मी म्हणतो उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. भारताचं एक महत्वाचं रत्न असले रतन टाटा सर, त्यांचा आदर्श घ्यायच्यामध्ये रतन टाटांचा अधिकार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नाही? मग तुकोबारायचं तर अभंग सेवेकरते निवडायचं, तुकोबारायचा अधिकार माहित असणं गरजेचं आहे. तुकोबारायचा परिचय थोडक्यात तुकोबारायचा परिचय कसा? बोलोबा कुमारा, कनकाई पुत्र, कानाप्रिय बंधू, आणि एवढं नव्हे तर आम्हा वैष्णवांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तुकोबा. बरं एवढं तुकोबा माहित झाले का? याच्या पुढे जाऊन सांगतो. भर माराच्या उडामध्ये ज्या माणसानं वल्या उसानं मारावं असं तसं नव्हे तर अंगावर गोल उठेपर्यंत भर माराच्या उडामध्ये पारावरती बोलवून मंबाजी बुवाने सटा 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 उसानं मारावं. संध्याकाळी कीर्तनाला पाहिलं सर्व समाज पुढे, पण त्यामध्ये मंबाजी बुवा दिसत नाही. तुकोबारायने कीर्तन आठवावं आणि मंबाजी बुवाच्या वाड्यात जाऊन बुवा गाव बुवा आज गाड्या कीर्तनाला नाही आला तर गाड्या मजा नाही बरं का कीर्तनाला. तुकोबारायचं आज कीर्तनाला नाही तर गाड्या मजा नाही. बुवा माझ्यावर रागाला आला का? मला मारून तुमचा हात दुखताय का सांगा. बुवा मी तेलाची वाटी सोबत घेऊन आलो, तुमचे हात चेपून देतो. दुपारी ज्या माणसानं भर 12च्या उन्हामध्ये वल्ल्या उसानं वळ उठेपर्यंत मारलं त्याला तुकोबाराय म्हणतात. बाबा तुमचा हात दुखतोय तर तुमच्या हाताला तेल लावून सोडून देतो म्हणणारे तुकोबा. एवढ्यावर तुकोबा बास नाही का? ज्यांच्या घरावर साक्षात चंद्राचा उजेड जमिनीवर याला कसला अडथळा नाही, त्याच्या घरावर कौलच नाही, ज्याच्या चुलीवर हरळी निर्माण झाली म्हणजे हरळी उगवली. विचार करा मायनवले ती चूल किती दिवस पेटली नसेल तरी सुद्धा तुकोबाराने आमचा संसार सुखाचा चाललाय ते म्हणजे तुकोबा. आणि एवढा संसार एवढा मोठा संसार असून सुद्धा रुक्मिणी प्राण संजीवना मंडळीची मंडळी परमात्म्याच्या काळजात घर करणारे म्हणजे आणि ही गोष्ट पंढरपूरच्या मालका. एक गोष्ट सांगू का, पंढरीचा मालक असा आहे त्याला भक्ताचं गुणगान गायल्याशिवाय जमत बरं का रोहित. भक्ताचं गुणगान गायल्याशिवाय जमत. एक दिवशी प्रसंग असा आला, लई दिवसापासून माझ्या पांडुरंगात चाललेला माझा तुकोबा असा, माझा तुकोबा तसा, माझ्या तुकोबाची कीर्ती एवढी मोठी, माझ्या तुकोबाची तेवढी मोठी. एक दिवशी ही ऐकून माझी रुक्मिणी आई काटाळली बरं का. कोण? माझी रुक्मिणी आहे काटाळी. महिला मंडळी मला सांगा, आपल्या नवऱ्यानं जर आपल्या समोर शेजारीची स्तुती केली बरं वाटतं का? उद्या मग सहा आहे असं रुक्मिणी आहे. रुक्मिणी म्हणजे देवा 8 दिवस झालं मी ऐकते रोज उठकीसूट तुमच्या तोंडामध्ये तुकोबाचं नाव आहे. रोज उठकीसूट म्हणताय माझा तुकोबा असा, माझा तुकोबा तसा, असं तसं असं. तुमचा तुकोबा एवढाच विश्वास आहे ना तुमच्या तुकोबावर, तर तुमच्या तुकोबाची परीक्षा मी घेणार. काय म्हणते रुक्मिणी? तुमच्या तुकोबाची परीक्षा मी घेणार. माझा पांडुरंग काय म्हणतो माहिती का? ऐका बरं का, हे बँकेचं लोन घेताना सुद्धा आपली गॅरंटी कोण घेत? माझ्या तुकोबाची गॅरंटी पंढरीच्या मालकाने केली. पंढरीच्या मालकाला रुक्मिणी म्हणतो, ए रुक्मिणी ऐक. रुक्मिणी म्हणतो ऐक, तुकोबाची परीक्षा घ्यायची ना बिंदास घे. तुकोबाची परीक्षा बिंदास घे. पण एक गोष्ट लक्षात ठेवून घे, तुकोबाच्या परीक्षेचा पेपर घटक चाचणीसारखा 20-30 मार्काचा काढायचा. 20-30 मार्काचा परीक्षेचा पेपर काढायचा. तुकोबाचा पेपर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसारखा 100 मार्काचा पेपर काढायचा. पण रुक्मिणी आई तू 100 मार्काचा पेपर काढायचा, माझा तुकोबा त्यात 101 मार्काला पास व्हावा ही गॅरंटी तुकोबा. आणि मग ठरला तुकोबाची परीक्षा घ्यायची. रुक्मिणी आई साहेबांनी ठरवली. रुक्मिणी आई साहेबांनी एका भिकारीचं स्वरूप घेतलं. कोणाचं? जगाची मालकीण एका भिकारीच्या स्वरूपात तुकोबाच्या घरापुढे आली. घराच्या दरवाजावरती थाप मारली, दरवाजा वाजवला. तुकोबा भजन करत होते. तुकोबा बाहेर आले आणि विचारलं, काय ग बाई, काय पाहिजे तुला? त्या म्हातारीने म्हटलं, देहूचे संत तुकोबाला तुम्हीच का? तर तिला म्हणावं, संत तुकोबाने म्हणावं, संत तुकाराम म्हणत असेल तर तो मी, पण संत एक गोष्ट ऐकून जा, स्वतःची स्तुती त्यांना ज्या माणसाला आवडत नसेल तो एकतर माणूस तो खोटं बोलतोय किंवा तो संत आहे. संतांना स्वतःची स्तुती आवडत नाही. तुकोबाला म्हणावं, काय हो तुम्हीच तुकोबा का? तर त्याने म्हणावं, अजिबात नाही, संत नाही. मग तुकाराम म्हणत असतील तर तुम्हीच. रुक्मिणीने म्हणावं, काय नाही बघा, तुमच्या दारात केलं मला देवामध्ये आल्यानंतर समजलं
की तुमच्या इतका अख्ख्या देहूमध्ये कोणी दानेश्वर. बरं माझ्याकडून आता तुला काय पाहिजे? अंगावरची लुगडं पूर्ण चिरलं झालं, अंगावरची चोळी पूर्ण चिरलं झाली. एखादं लुगडं असेल तर देता का? एखादी चोळी असेल तर देता का? तुम्हाला 2 मिनिटं विचार करावा. आपल्या बायकोकडे सुद्धा एकच लुगडं. किती निरागस भावाला तुकोबाला विचार करतात. आपल्या बायकोकडे सुद्धा एकच लुगडं आहे. तुकोबा म्हणजे थांब, आवाज करू 2 मिनिटं थांब, तुला लुगड्याची व्यवस्था करतो. असं म्हणल्यावर माझी जिजाई आंघोळीला गेलेली तुकोबांनी बघितली आणि अंगावरचं लुगडं काढून ठेवलेलं पडदेवरती पाहिलं. पडदेवरचं लुगडं उचललं आणि आणून त्या रुक्मिणी आईसाहेबांच्या हातात ठेवलं आणि तिला सांगितलं, जा फक्त कालवा करू नको आणि कोणाला सांगू नको. डोळ्यातून माझ्या रुक्मिणी आईसाहेबांच्या घा 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 पाण्यावर आणि तिला विश्वाच्या मार्गात नाव म्हणावं. अहो काय काय सांगत काय होतं तुम्ही तुकोबाबद्दल? एवढीशी गोष्ट. तुमचा तुकोबा जगात कोणी काही करू शकत नाही, ते करतो तो तुमचा तुकोबा आहे. साहेबांनी पाटणला सांगावं तुकोबाची मूर्ती एवढी मोठी आणि ते तुकोबा काय म्हणतात? याची दान देवा तुझा विसरण तुझा विसरण भाव